जिल्ह्यात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे। अमरावती, चांदूर बाजार आणि मोर्शी येथे अवैध सावकारी प्रकरणी 6 ठिकाणी धाडी टाकून संशयास्पद दस्तऐवजी तपासणी करण्यात आली। या कारवाईत अनेक कागदपत्रे जप्त करून त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली आहे। अमरावती येथील एका महिला तक्रारदाराने तिच्या पतीला अवैध सावकारी व बेकायदेशीर व्याज वसुली करून मानसिक त्रास दिल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या कार्यालयात केली होती। तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत 6 धाड पथकांची नियुक्ती केली आहे। या आदेशानुसार गाडगेनगर, चांदूर बाजार आणि मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित सावकारांच्या प्रतिष्ठानांवर व घरांवर धाडी टाकण्यात आल्या। कारवाई दरम्यान कर स्टॅम्प पेपर, मुद्रांक तिकिटे, कोरे कागद, धनादेश, विक्री पावत्या, खरेदी खत तसेच इतर संशयास्पद दस्तऐवज आढळून आले। हे दस्तऐवज पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत। मोर्शी, अमरावती शहर तसेच चांदूर बाजार परिसरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत संबंधित व्यक्तींच्या घरांची व प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली आहे। काही ठिकाणी कोरे स्टॅम्प व धनादेश आढळून आल्याची माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली। तसेच मागील 3 दिवसात अमरावती सहकार विभागाच्या 11 पथकांनी अमरावती, तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अवैध सावकारीच्या तक्रारीवर कारवाई केली आहे। महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे। जप्त कागदपत्रांची पडताळणी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे। अवैध सावकारी विरोधात ही कारवाई पुढेही सुरू राहत असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे।